नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं 900 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक अशा लक्ष्मीदेवी मंदिरामध्ये। तर हा सुंदर असा छोटासा तलाव या मंदिराच्या शेजारी आहे। मंदिरातील पूजा विधींसाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रचना आपल्याला पाहायला मिळते। विष्णुवर्धन राजाच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी कला, वास्तुकला इत्यादी फार भरभराटीला आली होती आणि कल्याण राऊत व सहजादेवी ही त्याची पत्नी, हा एक श्रीमंत व्यापारी होता। त्याने या मंदिराची रचना केली। मित्रांनो, या मंदिराची रचना चतुष्कूट आहे, म्हणजे या मंदिरामध्ये 4 मूर्त्या आहेत आणि रेअरली पाहायला मिळतं होयसल शैलीच्या मंदिरामध्ये 4 मूर्त्या एका ठिकाणी। या मंदिरात कालीदेवीची मूर्ती आहे, त्याच्या शेजारीच वेताळाची मूर्ती सुद्धा आहे। कालीदेवीने मृत्यूवरती विजय मिळवला त्याचं हे प्रतीक मानलं जातं। हे जे मंदिराचं बांधकाम आहे हे क्लोराइड शिस्ट नावाच्या दगडामध्ये केलेलं आहे। हा सोपस्टोन नावाने ओळखला जातो। एक अजून वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे हे मंदिर आहे, ह्याला प्लॅटफॉर्म नाही आहे, खाली चौथरा दिसत नाही। पहा, इतर होयसला मंदिरामध्ये तुम्हाला चौथरा पाहायला मिळतो। बऱ्याचशा होयसल शैलीतल्या मंदिरांची शिखरं ही विमान पद्धतीची असतात, परंतु ह्या मंदिराची शिखरं थोडीशी डिफरंट आहेत। या मंदिराच्या शिखरांची रचना बघा पिरॅमिड सारखी आहे आणि इतर होयसला मंदिरामध्ये अशी रचना पाहायला मिळत नाही, ती द्रविडियन पद्धतीची असते, विमान पद्धतीची। त्यामुळे या वैशिष्ट्यांनुसार सुद्धा हे मंदिर इतर होयसला शैलीतील मंदिरांपेक्षा जरा वेगळंच आहे। तर मित्र हो, लक्ष्मी देवी मंदिर हे अतिशय सुंदर असं मंदिर आपल्या काही खास वैशिष्ट्यामुळे इतर होयसल शैलीच्या मंदिरांपेक्षा वेगळं आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे या मंदिराला चौथरा नाही, जो इतर होयसला मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर या मंदिरामध्ये 4 गर्भगृहे आहेत, एक काली, दुसरं श्री लक्ष्मी देवीचं, तिसरं शिवजींचं आणि चौथं जे विष्णूचं होतं। त्या ठिकाणी आता मूर्ती पाहायला मिळत नाही, परंतु आता त्या ठिकाणी कालभैरवाची मूर्ती स्थापित केलेली आहे। त्याचबरोबर या मंदिराची जी शिखरं आहेत ती विमान पद्धतीची नाहीत, जी इतर होयसल शैलीच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये ही रचना जी आहे ती नागर शैलीची आहे, जी शैली प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये पाहायला मिळते, जी पिरॅमिडल स्वरूपाची आहे। 900 वर्षांपूर्वीचा इतिहास जर तुम्हाला जगायचा असेल, पाहायचा असेल, तर या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या। हसन या कर्नाटक राज्यातील शहरापासून हे मंदिर फक्त 18 किलोमीटर अंतरावरती आहे। या मंदिराचं लोकेशन मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो आणि असेच सुंदर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी निसर्ग यात्री आशिष लाड या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।